टेस्ट वरती आपण आज डिस्कशन घेणार आहोत. चला टेस्ट नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. लॉगॅरिथम्स ऑफ निगेशन नंबर्स. हे चुकलंय. इथं शब्द काय पाहिजे होता? निगेटिव्ह. इथं वर्ड पाहिजे होता निगेटिव्ह. So logarithms of negative numbers are defined? No, not defined. मग जे सेंटेन्स लिहिले ते काय चुकीचं आहे. इट इज फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे आपलं हे उत्तर करेक्ट पाहिजे होतं. हे इथं चुकलेलं आहे. सो धिस आन्सर इज करेक्ट बिकॉज दिस इज द प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम्स दॅट द लॉगॅरिथम्स ऑफ निगेटिव्ह नंबर्स आर नॉट डिफाइंड. चला आपण सेकंड एमसीक्यू कडे जाऊया. सेकंड एमसीक्यू आहे बघा. इफ a raised to x equal to y then what is the value of x. आता मी तुम्हाला ऑलरेडी असं शिकवलेलं आहे की समजा असं दिलं त्यांनी y इक्वल टू a raised to x. याला आपण काय म्हणतो? एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतो? एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके. आता y इक्वल टू a raised to x आहे. याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो. मग आता एक्सपोनंट कोण आहे? एक्सपोनंट x आहे. बेस कोण आहे? a. a हा काय झाला? बेस झाला. a हा बेस आहे आणि x काय सांगा? एक्सपोनंट आहे. x काय आहे? एक्सपोनंट आहे. मग x हा एक्सपोनंट आहे, a हा बेस आहे. मग आता राईट हँड साइडला ही कोणती साइड सांगा? राईट हँड साइड. राईट हँड साइडला काय आलंय? एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे या लेफ्ट हँड साइडला काय येणार सांगा? लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे असं होणार log y इक्वल टू आणि आपल्याला माहिती आहे बेस हा बेस राहतो. म्हणजे या ठिकाणी बेस कोण येणार? a. सो log y टू द बेस a इक्वल टू x. म्हणजे x आन्सर आलं x इक्वल टू log y टू द बेस a. सो x इक्वल टू log y टू द बेस a. ओके. सो दिस आन्सर इज करेक्ट आणि ते आपल्याला करेक्टच दिलं होतं. चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. x रेस टू y इक्वल टू z. काय दिले बघा? x रेस टू y इक्वल टू z. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? म्हणजे सेम प्रॉब्लेम झाला. x रेस टू y इक्वल टू z म्हणजे हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग या साइडला येणार लॉगॅरिथमिक फॉर्म. सो लॉग ऑफ z आणि बेस कोणाला? x. इथं बेस कोण आहे? x. म्हणजे इथं बेस कोणाला? x and this is equal to y. So y equal to log of z to the base x. So option number A is correct. Okay. आता हे पुढचे एमसीक्यू तर शिकवण्याची गरज नाही. 10 raised to 3 equal to 1000 equal to 10 raised to x. या मधल्या 1000 ला काढून टाका. बघा हे असं दिसणार 10 raised to 3 equal to 10 raised to x. So what is the value of x? So x equal to 3. हे असंच गुगली म्हणून टाकलं होतं आणि ते तुम्हाला समजायला पाहिजे होतं. ओके. तर हा आपला क्वेश्चन नंबर 4 झाला. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. या सिस्टीम वरती मी पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे मला थोडासा वेळ लागतोय. हा पेन कुठेही हलतोय. ओके. चला समजून घ्याल मला. धन्यवाद. बघा काय म्हणले? व्हॅल्यू ऑफ m इफ l रेस टू m इक्वल टू n स्क्वेअर. सो l रेस टू m इक्वल टू काय दिलंय? n स्क्वेअर. आता इथे पण इंडेक्स आहे, इथं पण इंडेक्स आहे, पण तुम्हाला व्हॅल्यू विचारली कोणाची? m ची. मग याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणा आणि त्यानुसार मांडा. मग इकडे काय येणार? लॉग ऑफ. इकडे येणार लॉग ऑफ n स्क्वेअर आणि बेस हा बेसच राहतो. मग इथं बेस कोण आहे? l. म्हणजे आन्सर काय आलं? m. सो m इक्वल टू लॉग ऑफ n स्क्वेअर टू द बेस l. सो बी ऑप्शन इज करेक्ट आणि तो करेक्टच सांगितला होता. चला आपण क्वेश्चन नंबर 6 मध्ये जाऊया. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हटलंय? a रेस टू b इक्वल टू c then b equal to log c to the base a. This is the definition. ही काय दिलेली आहे सांगा? This is the definition of logarithm. ही डेफिनेशन आहे. This is the definition of logarithm. डेफिनेशन मध्ये असं म्हटलंय a and b are real numbers. a and b are real numbers. a आणि b काय असतात? रियल नंबर असतात. a and b are real numbers. and अजून त्या डेफिनेशनचा पार्ट असा होता a is greater than 0 and b is greater than 0. a हा शून्यापेक्षा मोठा आहे आणि b शून्यापेक्षा मोठा आहे. याचा अर्थ असं होतो दे आर पॉझिटिव्ह. ती काय आहेत? पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ओके. तर आपले क्वेश्चन 6 झाले. 6 क्वेश्चन्स. नाउ क्वेश्चन नंबर 7. अगेन द सेम लॉगॅरिथमिक फॉर्म ऑफ m रेस टू t. तिथे m रेस टू l पाहिजे. काय पाहिजे? m रेस टू l. बघा m रेस टू l इक्वल टू n. m रेस टू l इक्वल टू n. m रेस टू l इक्वल टू n. मग आपल्याला विचारले व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ l. आता तुम्हाला माहिती आहे की मला सांगा या ठिकाणी एक्सपोनेन्शियल फॉर्म कुठे आलाय? लेफ्ट हँड साइडला.
म्हणजे लॉगॅरिथमिक फॉर्म येणार लॉग ऑफ n टू द बेस m इक्वल टू काय आला l. सो l इक्वल टू लॉग n टू द बेस m, लॉग n टू द बेस m. सो दिस इज क्वेश्चन नंबर 7. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. क्वेश्चन नंबर 8 काय म्हटले बघा. क्वेश्चन नंबर 8 मध्ये, क्वेश्चन नंबर 8 मध्ये असं म्हटले लॉगॅरिथमिक फॉर्म ऑफ 10 रेज टू हाफ. 10 रेज टू हाफ. ओके, विल स्टार्ट अगेन. ते एअर मोड मध्ये गेलं तर त्यामध्ये हवेमार्फत ते कमांड घेतलं. चल तर आपण आता पुढे येऊया. पहिल्यांदा पेन सिलेक्ट करू आपण. ओके, ठीक आहे. बघा काय दिले आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म ऑफ 10 रेज टू हाफ. आता हे 10 रेज टू हाफ इक्वल टू काय दिलंय 10. 10 रेज टू हाफ म्हणजे काय आहे, म्हणजे हे स्क्वेअर रूट ऑफ 100 आहे. स्क्वेअर रूट ऑफ 100 10 आपल्याला माहित असतं. त्याचा आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म करायचे. हा या ठिकाणी असणारा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. त्या लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये करूया. सो दिस इज लॉग ऑफ 10 आणि इथं बेस कोण आहे 100, म्हणजे या ठिकाणी बेस आला 100 आणि इकडे कोण उरणार हाफ. सो हाफ इक्वल टू लॉग 10 टू द बेस 100. हाफ इक्वल टू लॉग 10 टू द बेस 100. चला याचं उत्तर आहे ना थोडंसं अजून एक लिहिता येतं, अजून एका प्रकारे लिहिता येतं. बघा दोन्ही साईडचा मी रेसिप्रोकल घेतला. दोन्ही साईडचा काय घेतला मी रेसिप्रोकल. तर काय येणार 2 इक्वल टू 1 अपॉन लॉग ऑफ 10 टू द बेस 100. बरोबर, दोन्ही साईडचा काय घेतला रेसिप्रोकल. म्हणजे 2 इक्वल टू काय येणार बघा. आता तुम्ही ही लॉगची प्रॉपर्टी शिकलेली आहात. जर लॉगचा रेसिप्रोकल असेल तर या दोघांची काय करायची अदला बदल करायची. ह्या दोघांची आपण अदला बदल करणार आहोत. तर ह्या दोघांची काय करायची सांगा अदला बदल करायची. ह्या दोघांची काय करायची अदला बदल करायची आहे. तर आपण या दोघांची अदला बदल करूया. या दोघांची जर अदला बदल केली बघा रेसिप्रोकल आहे 1 अपॉन, तर हा डायरेक्ट असा होतो लॉग ऑफ 100 टू द बेस 10. मग या ठिकाणी हे पण उत्तर आहे बघा लॉग ऑफ 100 टू द बेस 10. मग हे आणि हे दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. ओके, लक्षात आलं तुमच्या दोन्ही आन्सर करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी जो होता हा जर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी होता, हा ऑप्शन नंबर डी काय पाहिजे होता बोथ, काय पाहिजे होता बोथ ए अँड सी, बोथ ए अँड सी असा ऑप्शन पाहिजे. ठीक आहे, तर आपले हे 8 एक्झाम्पल झाले. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. क्वेश्चन नंबर 9 की हा बऱ्याच विद्यार्थ्यांना कळणार होता. एक लक्षात ठेवायचं एमसीक्यू सोडवताना प्रत्येक वर्डला महत्व द्यायचं. द क्वेश्चन, क्वेश्चन म्हणजे काय रे डिव्हिजन. बरोबर, ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म. आपल्याला काय विचारलंय लॉगॅरिथमिक फॉर्म ऑफ क्वोशंट ऑफ, क्वोशंट ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म ऑफ ए रेज टू बी इक्वल टू सी. म्हणजे इथं मी म्हणणार, इथं वरती म्हणणार लॉगॅरिथमिक फॉर्म, लॉगॅरिथमिक फॉर्म ऑफ ए रेज टू बी इक्वल टू सी. याचा क्वोशंट घ्यायचा आहे, डिव्हिजन करायची कोणाशी तर लॉगॅरिथमिक फॉर्म ऑफ सी रेज टू ए इक्वल टू बी. बरोबर, आता याचा लॉगॅरिथमिक फॉर्म मांडा बरं. ह्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येईल सांगा मला. चला याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येईल. ह्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म असा येईल दॅट बी इक्वल टू log c to the base a divided by a equal to log b to the base c. बरोबर, तर हा या पद्धतीने येणार आहे. आणि याच्यामध्ये असं आन्सर कुठेच नव्हतं. म्हणजे हे आन्सर असं आलंय b इक्वल टू log c to the base a divided by a equal to log b to the base c. त्यामुळे याचं आन्सर हे पाहिजे होतं पण ते नाही आलेलं. ते ह्या पद्धतीने मांडलं गेलेलं आहे. टेक्स्टबुक मधलं आहे. त्यामुळे हे आन्सर करेक्ट नाहीये, हे रॉंग आहे. ओके, ठीक आहे, चालतं असं होतं. चला पुढे जाऊया आपण. द व्हॅल्यू ऑफ यम एस टू एन. यम एस टू एन विचारला. यम एस टू एन म्हणजे यम बाय एन. आता यम माहिती आहे का तुम्हाला नाही. तुम्हाला असं दिलंय ए रेस टू यम इक्वल टू बी. ह्याचा अर्थ काय होतो यम इक्वल टू लॉग बी टू द बेस ए. मग ते मी इथं मांडून टाकलं लॉग बी टू द बेस ए डिवाइडेड बाय एन. काढूया आपण. काय दिले त्यांनी ए रेस टू एन इक्वल टू बी. याचा अर्थ काय होतो एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक काय होणार एन इक्वल टू लॉग बी टू द बेस ए. ते मी इथं टाकून दिलं लॉग बी टू द बेस ए. एकमेकांना कॅन्सल झाले म्हणजे आन्सर आलं 1 बाय 1. सो आन्सर इज 1:1. सो ऑप्शन, दिस ऑप्शन इज करेक्ट. ओके, तर आपले हे अशा पद्धतीने 10 एमसीक्यू झाले. चला पुढच्या एमसीक्यू जाऊया आपण. टेस्ट नंबर 2. आता आपली स्टार्ट झालं टेस्ट नंबर 2. बघा टेस्ट नंबर 2, टेस्ट नंबर 2
काय म्हणले लॉग एक्स टू द बेस ए इक्वल टू बी. लॉग एक्स टू द बेस ए इक्वल टू बी. मग एक्स इक्वल टू काय ना सांगा. आता म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे लॉगचे कशामध्ये मांडणार, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये मांडणार. कशामध्ये मांडणार, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. सो एक्स इक्वल टू काय होणार बघा, बेस हा बेसच राहतो, इंडेक्स कोणाला बी. सो ए रेस टू बी. सो ऑप्शन ए इज करेक्ट. सो ऑप्शन ए इज करेक्ट. चल पुढच्या एक्झाम्पल जाऊया. काय बघा, लॉग बी सॉरी लॉग काय म्हटले, लॉग एम काय म्हटले बघा, लॉग एम टू द बेस एन इक्वल टू सी. लॉग एम टू द बेस एन इक्वल टू सी. तर एम ची व्हॅल्यू किती, सो एम इक्वल टू एन रेस टू सी येणार. एम इक्वल टू एन रेस टू सी. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. चला आपण पुढच्या नेक्स्ट एक्झाम्पल जाऊया. क्वेश्चन नंबर 13. खूपच सोपं वाटतंय ना. हो. आता या ठिकाणी थोडीशी चूक झालेली. यांनी काय म्हटले लॉग वाय असं पाहिजे होतं. लॉग वाय इक्वल टू काय झेड. वाय इक्वल टू काय येणार ई रेस टू झेड. आता आपल्याकडे दोन प्रकारचे लॉग आहेत. किती प्रकारचे लॉग आहेत, दोन. एक असतं नॅचरल लॉगॅरिथम आणि दुसरा असतो कॉमन लॉगॅरिथम. हा जो नॅचरल लॉगॅरिथम आहे, ह्या नॅचरल लॉगॅरिथम मध्ये बेस असतो ई आणि कॉमन लॉगॅरिथम मध्ये बेस असतो 10. कॉमन लॉगॅरिथम मध्ये बेस काय असतो, 10 असतो. तर कॉमन लॉगॅरिथम मध्ये बेस हा 10 असतो. मग आता मला सांगा इथं बेस लिहिलेला आहे का, नाही. इथं बेस लिहिलेला नाही. मग इथं बेस लिहिलेला नाही म्हणजे इथं बेस काय असणार आहे, ई असणार आहे. बरोबर, इथं बेस ई असणार आहे. म्हणून आलं y इक्वल टू ई रेस टू झेड. y इक्वल टू ई रेस टू झेड अँड दॅट इज ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नेक्स्ट एमसीक्यू नंबर 14. काय म्हटले बघा, असं म्हटले लॉग y रेस टू x. लॉग ऑफ y रेस टू x इक्वल टू z. लॉग ऑफ y रेस टू x इक्वल टू z. बरोबर. आणि मग याच्यावरून तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटेल ना. मग x काय येणार सांगा, x येणार y रेस टू z. अजून त्यांनी आपल्याला काय दिलंय, लॉग m टू द बेस n इक्वल टू काय दिलंय l. मग m इक्वल टू काय येणार n रेस टू l. मग त्यांनी विचारलंय व्हॉट इज x डॉट m. x इंटू m किती. मग x कोण आहे, y रेस टू z n रेस टू l. आता मला सांगा दोघांचा बेस सेम आहे का, नाही. म्हणजे इंडेक्सची ऍडिशन होईल का, नाही. याचा अर्थ आपलं ऍज इट इज राहणार y रेस टू z इंटू n रेस टू l. नेक्स्ट एमसीक्यू मध्ये मी नक्कीच काय केलेलं असणार आहे, तर नेक्स्ट एमसीक्यू मध्ये नक्कीच मी दोघांचा बेस सेम ठेवलेला असणार आहे. बघा हे बघा हे आलंच आहे की नाही. क्वेश्चन नंबर 15. काय म्हणले बघा, लॉग ऑफ 25 टू द बेस 10 इक्वल टू x. लगेच याच्यावरून लिहायचं. याच्यावरून आम्हाला काय लिहिता येतं, याच्यावरून आम्हाला लिहिता येतं दिस 25 इक्वल टू 10 रेस टू x. बरोबर. आता त्यांनी नेक्स्ट दिलंय लॉग ऑफ. बघा इथे दिलंय लॉग ऑफ 20 टू द बेस 10 इक्वल टू काय दिले सांगा y. ह्याच्यावरून मला काय म्हणता येईल 20 इक्वल टू 10 रेस टू y. तर त्यांनी 500 विचारले. 500. आता तुम्ही जर पाहिलं तर 25 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 into 20 25 that 25 into 20 25 into 20 equal to 500. So it is equal to 500. But what is 25? 25 is 10 raised to x into 10 raised to y. So it is equal to 10 raised to x plus y. Getting this? Okay. तर आपले किती एमसीक्यू झाले, आपले 15 एमसीक्यू सॉल्व्ह झाले. ओके ठीक आहे. आपण एक थोडासा पॉज घेऊया. चला 15 एमसीक्यू झाले आपले. क्वेश्चन नंबर 15 झाला. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 16. काय म्हटलं बघा क्वेश्चन नंबर 16 मध्ये लॉग एक्स टू द बेस 10 इक्वल टू 25. याच्यावरनं काय अर्थ निघतो तो लगेच काढायचा. x इक्वल टू 10 रेस टू 25 बाय लॉगॅरिथमिक इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. बरोबर. दुसरं काय दिलंय लॉग y टू द बेस 10 इक्वल टू 50. म्हणजे काय येणार y इक्वल टू 10 रेस टू 50. आता तुम्हाला काय विचारलंय y अपॉन x.
तुम्हाला विचारले y अपॉन x. घेऊया चला y अपॉन x. y काय आहे 10 रेज टू 50 अपॉन 10 रेज टू 25. आता बेस सेम असताना इंडेक्सची काय होणार सबट्रॅक्शन. बेस इज 10 इंडेक्स 50 25 म्हणजे काय होणार 10 रेज टू 50 मायनस 25. सो 10 रेज टू 25. ओके, सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. मग या ठिकाणी दिलेले ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. इफ log x काय दिले बघा log x log x log x log x to the base y log x to the base y equal to log z log y काय log y. 1 minute. ओके इथे काय बघा log y to the base काय आहे z to the base z. then what is x into y. आता यावरनं it is equal to 10 पण दिलं it is equal to 10. मग पहिली पेयर घेतली log x to the base y equal to 10 म्हणजे x equal to काय आलं y raised to 10. हे तुमचं पहिलं इक्वेशन. आता पुढे काय दिलंय log y to the base z equal to also 10. y equal to काय z raised to 10. हे तुमचं दुसरं इक्वेशन आलं. त्यांनी काय विचारलंय x into y म्हणजे y raised to 10 into z raised to 10 y raised to 10 into z raised to 10 y raised to 10 into z raised to 10. बरोबर इट बा बरोबर आहे का करेक्ट आहे. सो x into y विचारलंय y raised to 10 into z raised to 10. तर हे उत्तरच नाही याच्यामध्ये. x equal to 10 raised to y x equal to 10 raised to y बरोबर. बेस हा बेस राहतो. x equal to 10 raised to y कसं येईल एक्सप्रेशन मध्ये गडबड आहे. परत आपण पाहूया log x to the base y बेस हा बेस राहतो y raised to 10 आहे ना म्हणजे हे या ठिकाणी हे MCQ रॉंग आहे. आपण काढलेलं उत्तर करेक्ट आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. बघा क्वेश्चन नंबर 18 काय दिलंय log x to the base 10 equal to 25 म्हणजे याच्यावरनं आपल्याला काय येणार x equal to बेस हा 10 आला इंडेक्स हा 25 आला log y to the base 10 equal to 50 याच्यावरनं y equal to काय आलं सांगा 10 raised to 50. आता x into y विचारलाय 10 raised to 25 into 10 raised to 50. मग आता काय होणार इंडेक्सची ऍडिशन होणार म्हणजे किती येणार 75. सो 10 raised to 75 इज द करेक्ट आन्सर. आता बघा हे बरोबर आलंय म्हणजे मागचं चुकलेलं होतं. चला पुढचा नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 19. काय दिले बघा काय दिलंय log m to the base n equal to l square म्हणजे m equal to काय येणार l चा स्क्वेअर बरोबर ना. बेस कोण या बेस हा बेस राहतो इथं बेस n च आहे बरोबर. आता पुढचं काय दिले त्यांनी काय विचारले देन m equal to n raised to l square किती. then m equal to n raised to l square. yes this is true. हे ट्रू आलंय बघा ना. आपण हे सोडवलं आणि त्यांनी आपल्याला हे आन्सर दिलं दोघंही काय झाले मॅच झाले. याचा आता आन्सर काय आहे करेक्ट आहे. नंबर 20 बघा काय दिलंय log of x square. काय दिले log of x square बघा log of x square इक्वल टू काय दिलंय log y इक्वल टू z दिलंय. log of x square इक्वल टू log y इक्वल टू z. then what is the value of x. तर x ची व्हॅल्यू काय इथे बघा काय ना समजा आपण असं घेतलं log of x square इक्वल टू z घेतलं तर या ठिकाणी बेस कोण आहे e. जेव्हा बेस मांडलेलं असतं तेव्हा बेस e येतो. therefore x square इक्वल टू e raised to z. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1 बरोबर. x square इक्वल टू e raised to z. आता हे जे आपल्याला इक्वेशन दिलं याचा पण वापर करूया. सो log y इक्वल टू z. सो y इक्वल टू e raised to z. याला आलं इक्वेशन नंबर 2 बरोबर. आता दोघं जर पाहिले तर दोघांचा e raised to z सेम आहे म्हणजे काय आलं x square इक्वल टू y. काय आलं x square इक्वल टू y. मग तुम्हाला विचारलंय then what is the value of x. मग x इक्वल टू काय ना टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो रूट y. सो ऑप्शन नंबर
B is correct. Option number B is correct.